एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आपण ॲडव्हर्ब्स टॉपिक बघत आहे एस.पी. बक्षी यांच्या सीरीजमधला आणि यामध्ये आतापर्यंत आपण काही रूल्स डिस्कस केलेले आहेत. आज आपण जे रूल्स बघणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडजेक्टिव्ह सोबत ॲडव्हर्बचं कन्फ्युजन कसं टाळायचं किंवा त्यांचा वापर कशा पद्धतीने होत असतो याबद्दल आपण डिस्कस करणार आहे आणि त्याचबरोबर इतरही काही रूल्सचा आपण अभ्यास करणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. बेसिकली ॲडजेक्टिव्हज आपण कशासाठी वापरत असतो तर कोणत्याही नाउन बद्दल किंवा प्रोनाउन बद्दल आपल्याला ज्यावेळी एक्स्ट्रा माहिती द्यायची असते, त्यांच्याबद्दल काहीतरी विशेष सांगायचं असतं, त्यावेळेस आपण ॲडजेक्टिव्हजचा वापर करतो. आणि आपण ॲडव्हर्ब्सचा वापर कधी करत असतो? जेव्हा आपल्याला एखाद्या व्हर्बबद्दल किंवा एखाद्या ॲडजेक्टिव्हबद्दल किंवा मग एखाद्या ॲडव्हर्बबद्दल एक्स्ट्रा माहिती द्यायची असेल, तर आपण जे काही शब्द वापरलेले असतात, त्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारे, विशेष माहिती सांगणारे, त्यांना आपण काय म्हणतो? ॲडव्हर्ब्स. ओके. तुम्हाला ही बेसिक डेफिनेशन जी माहिती आहे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब्सची, याच बेसिसवर तुम्ही जे शब्द आहेत, ते नक्की कोणत्या पार्ट ऑफ स्पीचमध्ये वापरले गेले आहेत, ते आयडेंटिफाय करू शकता. आता इथे काही शब्दांची लिस्ट दिलेली आहे. मॅनली, मास्टरली, स्लोव्हेनली, मंथली, वीकली, सिकली, फ्रेंडली, ऑर्डरली, जेंटलमॅनली, हे जे काही आहेत हे सगळे काय आहेत? ॲडजेक्टिव्हज आहेत. आता आपल्याला काय माहिती असतं की ॲडव्हर्ब ऑफ मॅनरमध्ये जो काही शब्द आहे त्याच्या शेवटला एल-वाय प्रत्यय जोडलेला असतो. मग प्रत्येक वेळी एल-वाय प्रत्यय जोडलेला आहे म्हणजे ते ॲडव्हर्ब आहे, अशी जर तुम्ही काही ट्रिक बनवून लक्षात ठेवली असेल, तर त्या ठिकाणी तुमचं जे काही आन्सर आहे ते चुकेल. त्यामुळे अशा काही ट्रिक्स बनवण्याच्या आधी बेसिक काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. मी अगदी पहिल्यापासून आपल्या सगळ्या लेक्चर्समध्ये हेच सांगत आहे की विषय समजून न घेता ट्रिक्स बनवू नका. ट्रिक्स बनवण्याच्या विरोधात मी नाहीये, मात्र जे काही विद्यार्थी आहेत की लक्षात ठेवण्यासाठी फक्त ट्रिक्सचाच वापर करतात, बेसिक अंडरस्टँडिंगच नसतं त्यांचं सब्जेक्टबद्दल, तेव्हा मग आपली चूक होते. आणि असं जर आपल्याला अव्हॉइड करायचं असेल तर बेसिक्स पहिल्यांदा समजून घ्या. ॲडजेक्टिव्हज जे आहेत, आता आपण जे काही शब्द बघितले हे आपण ॲडजेक्टिव्हज म्हणून वापरतोय. हे जर आपण फक्त एल-वाय प्रत्यय जोडलेला आहे म्हणजे हा ॲडव्हर्ब आहे असं जर तुम्हाला वाटलं, तर ते त्या ठिकाणी चुकणार आहे. ओके. हे जे काही शब्द आपण बघत आहे त्यांचे एक्झाम्पल्स आपण नंतर बघूयात. सुरुवातीला कोणकोणते शब्द जे आहेत, जे ॲडजेक्टिव्ह किंवा नाउन सोबत कन्फ्यूज होऊ शकतात, त्यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. आता हे जे कॉवर्ड, मायझर, निगर्ड्स हे शब्द जे आहेत, हे काय आहेत? नाउन्स आहेत. आता बऱ्याच वेळा असं होतं इंग्लिशमध्ये, की आपण एखाद्या नाउनपासून ॲडजेक्टिव्ह बनवतो किंवा मग एखाद्या व्हर्बपासून सुद्धा आपण ॲडजेक्टिव्ह बनवलेलं असतं. त्याचबरोबर काही ॲडजेक्टिव्हपासून सुद्धा आपण ॲडव्हर्ब्स बनवलेले असतात. सो हे सगळं आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की नक्की तो वापरलेला शब्द कोणत्या पार्ट ऑफ स्पीचमध्ये वापरलेला आहे. ओके. त्यामुळे हे लक्षात घ्या, की कॉवर्ड, मायझर, निगर्ड्स हे 3 शब्द जे आहेत, हे आपले नाउन्स आहेत. आणि जर आपल्याला यांना कुठल्याही एखाद्या माणसाबद्दल काही माहिती सांगायची असेल आणि एक नाउन म्हणून वापरायचं असेल, तर यांच्यासोबत आपल्याला कंपल्सरी आर्टिकल्स वापरावे लागतील. ओके. आता अ कॉवर्ड, अ मायझर, अ निगर्ड या पद्धतीने जर आपण नाउन म्हणून वापरलं असेल, तर इथे आर्टिकल एचा पण वापर करायचा आहे. हे इथे मेन्शन केलेलं नाहीये, लक्षात ठेवा. ओके. किंवा लिहून घ्या नोट्समध्ये. आणि त्यानंतर जर आपण हे शब्द ॲडजेक्टिव्हज म्हणून वापरले, तर त्यांना मात्र आपण एल-वाय प्रत्यय जोडणार आहे. कॉवर्डली, मायझरली या ठिकाणी आपण एल-वाय प्रत्यय जोडलेला आहे म्हणजे हे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर नसणार आहे. हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचंच कार्य करणार आहे. ओके. पण जर आपल्याला हेच शब्द ॲडव्हर्ब्स म्हणून वापरायचे असतील, तर आपल्याला इन अ कॉवर्डली मॅनर, इन अ मायझरली मॅनर या पद्धतीने इन अ हे शब्द त्याचबरोबर मॅनर हा एक शब्द वापरावा लागेल. जर आपण इन अ डॅश मॅनर या पद्धतीने एखादी वाक्यरचना केली असेल, तर हा जो शब्द आपण वापरतोय, जिथे आपण एल-वाय प्रत्ययच जोडलेला आहे, तर ते या ठिकाणी मात्र ॲडव्हर्बचं काम करणार आहे. ओके. समजायला थोडंसं कन्फ्युजिंग वाटू शकतं, मात्र तुम्ही व्यवस्थित विषय समजून घ्या आणि मगच तुमच्या ट्रिक्स बनवण्याचा प्रयत्न करा. ओके. आता आपण पुढचे काही शब्द आहेत ते बघूयात. फास्ट, स्ट्रेट, आउटराइट, डायरेक्ट, हार्ड, हार्डली, लेट, लाईट, हाय, सेफ, क्वाएट हे जे शब्द आहेत हे आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरू शकतो किंवा मग ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा वापरू शकतो. आता मग आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर करतो की ॲडव्हर्ब हे कशावरून समजतं? तर आपल्याला त्याची जी डेफिनेशन आहे त्याचीच मदत घ्यावी लागते. जर आपण एखाद्या नाउनला क्वालिफाय केलं किंवा एखाद्या प्रोनाउनला क्वालिफाय केलं, तर या ठिकाणी वापरलेले जे शब्द आहेत ते असतील ॲडजेक्टिव्हज. ओके. आणि जर आपण व्हर्ब, ॲडव्हर्ब किंवा इतर कुठल्यातरी एखाद्या ॲडजेक्टिव्हला क्वालिफाय करण्यासाठी या शब्दांचा वापर केला असेल, तर हे सगळे आपण ॲडव्हर्ब म्हणून वापरलेत असं लक्षात येईल. आता आपण लाऊडली आणि अलाउड या 2 शब्दांबद्दल डिस्कशन करूयात. लाऊडली एल-वाय प्रत्यय जोडलेला आहे आणि अलाउड इथे आपण अ हे प्रिफिक्स वापरतोय. लाऊड असा शब्द आहे. लाऊड हे ॲक्चुअली ॲडजेक्टिव्ह आहे. ओके. आणि जर आपण अलाउड म्हटलं,
किंवा लाऊडली म्हटलं तर ते दोन्ही सुद्धा शब्द ॲडव्हर्ब्सचं कार्य करतात. पण या दोघांमध्ये त्यांच्या अर्थांमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे. लाऊडली हा शब्द आपण ज्यावेळेस वापरतो, इथे शक्यतो नॉईज किंवा गोंगाट या अर्थाने म्हणजे खूप कर्णकर्कश आवाज आहे, अशा अर्थाने हा शब्द वापरलेला असतो आणि अलाउड जर आपण म्हटलं, याचा अर्थ मोठ्याने म्हणजे ऐकू येईल एवढ्या आवाजात. ओके. इथे हा नॉईज नसणार आहे. आलं लक्षात तुम्हाला? हा बेसिक डिफरन्स आहे, समजून घ्या. लाऊडली जर म्हणायचं असेल, आता आपण एखाद्याला म्हटलं, की स्पीक लाऊडली, तर त्याचा अर्थ काय होईल, की खूप असा गोंगाट कर, किंचाळ, ओरड असं होईल ते. ओके. पण आपल्याला तर काय म्हणायचं असतं, की थोडंसं मोठ्याने बोल. मग आपण त्या व्यक्तीला म्हणू शकतो स्पीक अलाउड. ओके. आणि जर आपल्याला एखाद्याला म्हणायचं असेल, की मोठ्याने बोलू नकोस, त्रास होतोय त्या गोष्टीचा, तर आपण म्हणू शकतो डोंट स्पीक लाऊडली. ओके. हे लाऊडली म्हणजे नॉइजी असणार आहे आणि अलाउड म्हणजे थोडंसं मोठ्याने ऐकू येईल इतपत. ओके. लेटली आणि लेट हे दोन शब्द सुद्धा आपण समजून घेऊयात. अगदी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये मी लेटली म्हणजे नुकतंच किंवा रिसेंट या अर्थाने आपण हे शब्द वापरलेले असतात असं सांगितलेलं. लेटचा अर्थ काय असतो तर याचे पण वेगवेगळे अर्थ आहेत. जर आपण लेट हा शब्द वापरला एखाद्या कोणा व्यक्तीच्या नावाच्या आधी ॲडजेक्टिव्ह म्हणून जर आपण लेटचा वापर केला तर तिथे एखादी दिवंगत व्यक्ती किंवा मग आपण जे कैलासवासी या अर्थाने म्हणतो तिथे लेट हा शब्द वापरलेला असतो. त्याचबरोबर लेटचं दुसरं मीनिंग काय आहे? उशिरा येणे म्हणजे टाईमच्या बाबतीत आहे. ओके. सो लेटचे सुद्धा दोन वेगवेगळे अर्थ असतात. ते तुम्हाला वाक्यातल्या जे काही स्ट्रक्चर्स आहेत, जे काही सेंटेन्सेस आहेत त्यावरून समजत असतात. आता लेटली हा शब्द जो आहे या बाबतीत मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, की हे ॲडव्हर्ब आहे. ओके. आणि त्याचा अर्थ काय असणार आहे? रिसेंटली, आत्ताच, नुकतंच या अर्थाने. यातला लेट हा जो शब्द आहे, हा आपण ॲक्चुअली ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरू शकतो. कोणत्या शब्दाला हे क्वालिफाय करतात त्यावरून ते डिसाईड करणार आहे आपण. आणि लेटली हा जो शब्द आहे, हा आपण फक्त ॲडव्हर्ब म्हणूनच वापरत असतो. आता हा जो पुढचा शब्द आहे, हा खूप इंटरेस्टिंग आहे, समजून घ्या. हार्ड म्हणजे काय? कठीण. ओके. आणि हार्डली म्हणजे काय? नगण्य म्हणजे जवळ-जवळ नाही अशा अर्थाने आपण निगेटिव्ह सेन्समध्ये हार्डली हा शब्द वापरलेला असतो. जर आपल्याला म्हणायचं असेल वर्क हार्ड याचा अर्थ काय आहे? कठोर परिश्रम कर. पण जर आपण म्हटलं शी वर्क्स हार्डली तर याचा अर्थ काय? की ती कदाचितच काम करते किंवा क्वचितच ती कधीतरी काम करते. म्हणजे इथे जवळ ती काही करतच नाही या अर्थाने आपण हे वापरत आहे. त्यामुळे हार्ड आणि हार्डली त्याचबरोबर निअर आणि निअरली हे जे शब्द आहेत हे तुम्हाला व्यवस्थित वापरता आले पाहिजेत. ज्यावेळेस वाक्यरचना आपण करतो त्यावेळेस विशेष करून या गोष्टींवरती लक्ष द्या. निअर आणि निअरली हे दोन शब्द वापरून जर तुम्ही काही वाक्यरचना बनवू शकलात तर त्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आपण जे काही शब्द बघितले कॉवर्डली, मायझरली, हार्ड, हार्डली या सगळ्यांची आपण काही सिलेक्टिव्ह एक्झाम्पल्स बघूयात. पहिलं एक्झाम्पल आहे अ सोल्जर इज ट्रेन्ड नेव्हर टू फाईट कॉवर्डली. आता या शब्दात कॉवर्डली हे आपण एक ॲडजेक्टिव्ह वापरतोय. माहिती आहे आपल्याला कॉवर्ड हे एक नाउन आहे, कॉवर्डली हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. पण जर आपल्याला कशा पद्धतीने लढला इथे फाईट या व्हर्बला आपल्याला क्वालिफाय करायचंय आणि म्हणून आपण इथे ॲडव्हर्बचा वापर करणं अपेक्षित आहे. आणि जर आपल्याला ॲडव्हर्ब म्हणून या वाक्यात हा शब्द वापरायचा असेल तर आपण काय करणार? इन अ कॉवर्डली मॅनर या पद्धतीने वापर करणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय हॅव नेव्हर कम अक्रॉस अ कॉवर्ड इंडियन सोल्जर. आता या ठिकाणी इंडियन सोल्जर हे एक नाउन आहे आणि याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा हा जो शब्द आहे हा ॲक्चुअली ॲडजेक्टिव्ह सारखा वापरायचा आहे. कॉवर्ड हे एक नाउनच असणार आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचा वापर करायचा आहे तर तो कसा असला पाहिजे? एल-वाय प्रत्यय जोडून. आता हा शब्द असाच आहे. एल-वाय प्रत्यय जोडल्यामुळे हा ॲडजेक्टिव्हच बनणार आहे आणि ॲडव्हर्ब जर आपल्याला वापरायचं असेल तर त्याचंच आपण इन अ कॉवर्डली मॅनर या पद्धतीने करेक्शन करणार आहे. ओके. त्यानंतर फास्ट हा शब्द सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. म्हणजेच आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा फास्ट या शब्दाचा वापर करू शकतो किंवा ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा आपण हा शब्द वापरू शकतो. एक्झाम्पल काय दिलेलं आहे? द डार्कनेस क्लोज्ड इन इवन ॲज शी वॉज रिटर्निंग होम फास्टली. आता इथे रिटर्निंग फास्ट असं म्हणायचंय आपल्याला. ती कशा पद्धतीने परत येत होती? या ठिकाणी आपण वर्ब बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगत आहे. कशा पद्धतीने ती कृती झाली असं सांगत असताना देखील आपण इथे फास्ट असाच शब्द वापरणार आहे. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहे म्हणून प्रत्येक वेळी एल-वाय प्रत्यय जोडलाच पाहिजे असं काही नसतं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. यू मस्ट लर्न टू बिहेव मॅनली इन द फेस ऑफ डेंजर. म्हणजे तुम्ही संकटात असताना शूर पुरुषासारखं किंवा शूरवीरासारखं लढलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे असं सांगतोय आपण. त्यामुळे मॅनली न म्हणता आपल्याला काय म्हणावं लागेल? मॅनफुली. ओके.
नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. शी इज डुईंग धिस वर्क गुड दीज डेज. आता गुड हे एक विशेषण असतं. आपल्याला माहिती आहे गुड, बेटर, बेस्ट अशा डिग्रीज असतात. मग आपण जर नाउन किंवा प्रोनाउन बद्दल माहिती सांगणार असेल तर ऍडजेक्टिव्ह म्हणून गुडचा वापर होऊ शकतो. पण जर आपल्याला व्हर्ब बद्दल अधिक माहिती सांगायची असेल तर त्या ठिकाणी वेल हे ऍडव्हर्ब म्हणून वापरावं लागेल. या ठिकाणी आपण ती कशा पद्धतीने कार्य करत आहे, तिचं काम कसं चाललं आहे हे सांगत आहोत. या कृतीला आपल्याला क्वालिफाय करायचंय म्हणून गुड ऐवजी या वाक्यात आपण वेलचा वापर करणं गरजेचं आहे. ही इज डुईंग धिस वर्क वेल दीज डेज या पद्धतीने हे करेक्शन असेल. नेक्स्ट एक्झाम्पल. रोहित ऑलवेज कम्स लेटली टू स्कूल. तो नेहमी उशिरा येतो असं आपल्याला सांगायचंय म्हणून लेटली न म्हणता लेट असं म्हणावं लागेल. ओके. एक लास्ट एक्झाम्पल बघूयात. द टीचर आस्क्ड द स्टुडंट्स टू टॉक लाऊडली. आता इथे जर आपण लाऊडली म्हणलं तर खूप गोंगाट होईल. मग आपल्याला इथे एकतर मोठ्याने बोला असं सांगायचंय म्हणून अलाउड हा शब्द वापरावा लागेल. ओके. आता आपण नेक्स्ट रूल बघूयात. व्हेरी, मच, सो, टू, इनफ, रादर. हे जे शब्द आहेत यांना आपण ऍडवर्ब ऑफ डिग्री म्हणतो. म्हणजे किती प्रमाणात एखादी गोष्ट घडत आहे हे आपल्याला तिथे कळतं. आणि हे जे शब्द आहेत हे वापरत असताना व्हेरी आणि मच या दोन शब्दांच्या बाबतीत एक रूल आहे तो आपण बघूयात. व्हेरी हा जो शब्द आहे हा प्रेझेंट पार्टिसिपल्स जे ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्बचं कार्य करतात त्यांच्यासाठी वापरलेला असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अप्रोच. अप्रोच हे एक व्हर्ब आहे. पण जर आपण अप्रोचिंग म्हटलं, अप्रोचिंग डेंजर या अर्थाने जर आपण एखादं सेंटेन्स बनवलेलं असेल तर या ठिकाणी हे आयएनजी फॉर्म मध्ये जे आपण वापरलेलं आहे हे जरी एक व्हर्ब असेल तरी हे या ठिकाणी आपण ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं आहे. ओके. आणि अशा पद्धतीने आयएनजी फॉर्म मध्ये V4 फॉर्म मध्ये आपण जे ऍडजेक्टिव्ह वापरतो त्यांना आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. त्यामुळे जर असे काही ऍडजेक्टिव्ह आपण वापरले असतील तर त्यांच्यासोबत व्हेरीचा वापर करायचा. पण जर आपण V3 जे व्हर्बचे थर्ड फॉर्म्स आहेत ते जर एखाद्या ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्बचं कार्य करताना वापरले असतील तर तिथे मचचा वापर करायचा. ओके. V4 असेल तर त्या ठिकाणी व्हेरीचा वापर होईल आणि जर V3 असेल तर मचचा वापर होईल. ओके. आणि त्याचबरोबर V3च्या बाबतीत आणखीन एक नियम आहे तो म्हणजे जे कंपॅरेटिव्ह डिग्रीतले ऍडजेक्टिव्ह असतात त्यांच्यासोबत सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. त्यामुळे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि V3 यासोबत आपल्याला मचचा वापर करायचा आहे आणि V4 असेल तर व्हेरीचा वापर करायचा. ओके. एक्झाम्पल बघा. इट इज अ मच इंटरेस्टिंग पिक्चर. आता इथे पिक्चर या नाउन बद्दल माहिती सांगण्यासाठी आपण इंटरेस्टिंग हे आयएनजी फॉर्म मधलं ऍडजेक्टिव्ह वापरलंय. मग जर इथे V4 वापरलेला असेल तर मचचा वापर न करता व्हेरी हा शब्द आपण ऍडवर्ब ऑफ डिग्री म्हणून वापरायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आय वॉज व्हेरी एक्झॉस्टेड इन द इव्हनिंग. इथे आपण एक्झॉस्टेड हा शब्द V3 वर्बच्या थर्ड फॉर्म मध्ये वापरलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी व्हेरीचा वापर न करता मचचा वापर झाला पाहिजे. ओके. सिंपल आहे रूल. फक्त आपल्याला व्यवस्थित ते ऐनवेळी आठवलं पाहिजे त्यासाठी रिव्हिजन जास्तीत जास्त करा. ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब्सचे V4 आणि V3 फॉर्म्स त्याचबरोबर जे काही कंपॅरेटिव्ह फॉर्म्स आहेत त्यांचा वापर कसा करायचा ते आपण बघितलं. फक्त आता एक लक्षात ठेवायचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह सोबत ज्यावेळेस आपण व्हेरी किंवा मच वापरतो तिथे त्यांचे अर्थ वेगवेगळे असतात. जर आपण असं म्हटलं शी इज द व्हेरी बेस्ट टीचर इन अवर स्कूल तर त्याचा अर्थ असा होईल की ती खरंच एक खूप छान टीचर आहे. ओके. त्यामुळे या ठिकाणी व्हेरी आपण ज्यावेळेस वापरतोय तिथे खरंच म्हणजे आपण जे बोलत आहोत त्याला जास्तीत जास्त हायलाइट करण्यासाठी थोडंसं त्याला महत्त्व देण्यासाठी आपण इथे व्हेरी हा शब्द वापरलेला आहे. आणि जर आपण असं म्हटलं शी इज मच द बेस्ट टीचर इन अवर स्कूल म्हणजे ती निश्चितच निशंकपणे म्हणजे तिला अजिबात तोडच नाहीये किंवा तिच्यासारखं दुसरं कोणी नाहीच आहे कंपॅरिझनमध्ये या अर्थाने आपण सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह सोबत जर मचचा वापर केला तर तो योग्य असणार आहे. फक्त त्यांचे अर्थ पूर्णपणे बदलतात. आणि आणखीन एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे शी इज बाय फार द बेस्ट टीचर इन अवर कॉलेज म्हणजे ती आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट टीचर आहे या अर्थाने आपण हे सेंटेन्स वापरत असतो. त्यामुळे ज्यावेळेस सुपरलेटिव्ह डिग्री मधले आपण हे जे काही ऍडव्हर्ब्स वापरलेले आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला अर्थ कळले पाहिजेत. आता आपण बघूयात सो आणि टू हे जे ऍडव्हर्ब्स आहेत हे कसे वापरायचे. एक लक्षात ठेवायचं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. सो सोबत नेहमी दॅटचं पेअरिंग झालं पाहिजे आणि टू सोबत नेहमी TO2 याचं पेअरिंग झालं पाहिजे. स्कूल लेवलला आपण हे सगळे प्रश्न ग्रामरमध्ये सोडवलेले आहेत इंग्लिशमध्ये. रिमूव्ह टूच्या ऐवजी आपण सो दॅटचा वापर करत होतो. ओके. तुम्हाला जर आठवत असेल तर बघा आपल्याला रिमूव्ह टू हा एक क्वेश्चन असायचा शाळेमध्ये आणि तिथे आपण काय करायचो पहिल्यांदा जे TOO दिलेलं आहे ते आपण काढत होतो. त्यानंतर
त्या ठिकाणी सोचा वापर करायचा आणि नंतरचं जे टू आपण काढणार आहे तिथे एखादं जे गरजेचं आहे ते निगेटिव्ह ऑक्झिलरी वापरून टेन्सनुसार जे काही योग्य हेल्पिंग वर्ब असेल निगेटिव्ह अर्थाने ते सेंटेन्स बनवून आपण त्या टूच्या ऐवजी दॅटचा वापर करत होतो. ओके, हे सगळ्यांना आपल्याला शाळेत झालेलं असतं. फक्त ते आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय असं एक बर्डन घेऊन आपण ज्यावेळेस अभ्यास करायला लागतो त्यावेळेस ते आपल्यासाठी खूप जड जातं. त्यापेक्षा तुम्ही सहज अभ्यास करा, बेसिक पहिल्यांदा पक्का करून घ्या, म्हणजे तुम्हाला अजिबात इंग्लिशची भीती वाटणार नाही. आपल्यातले बऱ्याच विद्यार्थी मित्रांना इंग्लिशची खूप भीती वाटते. बरेच मेसेजेस येतात. टेलिग्रामला सुद्धा काही मेसेजेस आलेले असतात, की मॅडम आम्हाला इंग्लिशची भीती वाटते. माझं इंग्लिश खूप खराब आहे. मला हीच परीक्षा द्यायची आहे, तीच परीक्षा द्यायची आहे. मी आता अभ्यास कुठून सुरू करू? आणि तुमचा पण जर हाच प्रश्न असेल, की अभ्यास चालू कुठून करायचा इंग्लिशचा, तर पहिल्यांदा टेन्स पक्के करण्यावरती भर द्या, म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टी हळू समजतात. ओके, तर आता आपण हा जो काही रूल आहे तो परत एकदा डिस्कशनला घेऊयात. सो आणि टू जर आपल्याला वाक्यात वापरायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं सो सोबत दॅट वापरायचं आणि TOO2 जे आहे त्याच्यासोबत TO2चं पण आपल्याला पेअरिंग करावं लागेल. एक्सेप्शनल केसेसमध्ये काही ठिकाणी आपण सो किंवा टूच्या जागी व्हेरी आणि मच हे 2 शब्द सुद्धा वापरू शकतो. ठीक आहे, पण तरी देखील पुढे आपण जे कंजंक्शन्स वापरणार आहे दॅट आणि टू ते तसेच असले पाहिजेत. आता सो दॅटच्या सेंटेन्सेसमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आणि टूच्या सेंटेन्सेसमध्ये सुद्धा एक वाक्य जे आहे हे मे बी पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्या पुढे आपण जे काही सांगत आहोत तिथे तसं करण्याची क्षमता नाही या अर्थाने आपण निगेटिव्ह सेन्समध्ये ते वाक्य बनवलेलं असतं. एक्झाम्पल बघूयात. शी इज टू पुअर टू स्टडी फर्दर. म्हणजे ती इतकी गरीब आहे की तिला पुढच्या शिक्षणासाठी आता काहीच रिसोर्सेस उपलब्ध नाहीत. आलं लक्षात? इथे हे एक असं वाक्य आहे की जिथे तुम्हाला अशी गोष्ट आहे असं सांगितलंय आणि त्यामुळे पुढची गोष्ट करण्यासाठी आपण असमर्थ आहोत या अर्थाने निगेटिव्ह सेन्समध्ये आपल्याला एखादं टूच्या नंतरचं वाक्य वापरायचं असतं. सो मीनिंग वरती जास्तीत जास्त फोकस करा. आणि जर आपण टूच्या ऐवजी सो दॅट वापरून हे सेंटेन्स बनवलं तर ते कशा पद्धतीने असेल? शी इज सो पुअर दॅट शी कॅन नॉट स्टडी फर्दर. ओके, आपण एखादी गोष्ट करण्यासाठी कॅपेबल आहोत, आपण ते करू शकतो असं म्हणताना आपण कॅनचा वापर करतो आणि करू शकत नसेल तर आपण त्या ठिकाणी कॅन नॉटचा वापर करतो. ओके, टेन्सनुसार कुड आणि कॅनचे बदल होऊ शकतात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनेच या रचना असल्या पाहिजेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. शी इज टू हेल्दी. आता आपण जर इथे टूचा वापर केला तर ती खूपच जास्त हेल्दी आहे असं होईल. पण जर आपल्याला निरोगी म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो की ती खूप निरोगी आहे, म्हणजेच काय शी इज व्हेरी हेल्दी. पण जर आपल्याला ती खूप ओव्हरवेट आहे, जास्त जाड आहे, खूपच गुटगुटीत आहे असं म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी टू हेल्दी असा वापर होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय तुम्ही चांगल्या अर्थाने हेल्दी निरोगी असं सांगत असाल तर व्हेरीचा वापर करा. थोडंसं निगेटिव्ह सेन्समध्ये म्हणायचं असेल तर आपण TOO2चा वापर करू शकतो. ओके, आता आपण नेक्स्ट सब पॉइंट बघूयात. इनफ हा शब्द ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरला जातो आणि ऍडव्हर्ब म्हणून सुद्धा वापरला जातो. ज्यावेळेस हा शब्द आपण ऍडव्हर्ब म्हणून वापरतोय त्यावेळेस तो नेहमी कोणत्या ऍडजेक्टिव्ह बद्दल अधिक माहिती देतोय त्याच्या नंतरच वापरायचा. एक्झाम्पल बघा. शी इज इनफ वाईज टू अलाव हर सन टू गो. आता आपल्याला काय म्हणायचंय की शी इज वाईज म्हणजे ती बऱ्यापैकी हुशार आहे. मग इथे हे जे वाईज ऍडजेक्टिव्ह वापरलंय याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी इनफ शब्द आपण वापरतोय. मग आता शी इज स्ट्रॉंग इनफ, शी इज कॅपेबल इनफ या पद्धतीने जर आपण एखाद्या ऍडजेक्टिव्ह सोबत इनफ शब्द वापरला असेल तर तो त्याच्या नंतरच आला पाहिजे, लगेचच नंतर आपल्याला ते वापरायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी करेक्शन करताना शी इज इनफ वाईजच्या ऐवजी आपण काय म्हणूयात? शी इज वाईज इनफ टू अलाव हर सन टू गो. ओके, आणि नेक्स्ट एक्झाम्पल बघा. शी हॅज इनफ मनी टू स्पेंड. आता या ठिकाणी मनी हे काय आहे? नाऊन आहे आणि या वाक्यात आपण जे इनफ वापरलंय हे एक ऍडजेक्टिव्ह म्हणून आपण वापरलंय. मग जर आपण ऍडजेक्टिव्ह म्हणून इनफ या शब्दाचा वापर केला असेल तर ते नाऊनच्या आधी असेल आणि जर एखाद्या ऍडजेक्टिव्ह बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगताना इनफ शब्द वापरला असेल तर तो त्या ऍडजेक्टिव्हच्या लगेचच नंतर वापरायचा आहे. ओके, सिंपल आहे. आता मगाशी मी तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितलं की टूच्या वापरासंबंधात एक गोष्ट लक्षात ठेवायची ते इथे बघा. जर आपण टू हा शब्द वापरला तर त्याचा अर्थ होणार आहे की खूप प्रमाणात. पण TOO2च्या वाक्यामध्ये आपल्याला पुढे जे काही सेंटेन्स आहे ते थोडंसं नकारात्मक असू शकतं. एक्झाम्पल बघा. शी इज टू काइंड टू हेल्प एव्हरीबडी. आता दयाळू असणं आणि सगळ्यांना मदत करणं या दोन्ही गोष्टी सिमिलर आहेत. पण इथे आपल्याला थोडंसं अपोजिट मिनिंगने एखादं वाक्य बनवावं लागेल. मग तसं न करता वाक्याचा अर्थ न बदलू देता आपण फक्त इथला टू शब्द जर काढला तर ही वाक्यरचना करेक्ट होऊ शकते.
शी इज व्हेरी काइंड टू हेल्प एव्हरीवन असं म्हटलं तरी ते जास्त योग्य असणार आहे. ओके. हा फरक जो आहे हा वाक्यरचना करतानाचा तो खूप बारकाईने लक्षात ठेवा. कारण ज्यावेळेस आपण लेखी परीक्षेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो असतो तिथे आपण अशा पद्धतीने वाक्यरचना केल्या, व्यवस्थित ग्रॅमॅटिकली तुम्ही सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतील तर तुम्हाला निश्चितच चांगले मार्क मिळू शकतात. ओके. आणखीन एक एक्झाम्पल बघा. शी इज टू वीक टू पास. या वाक्यामध्ये आपण काय म्हणतोय की ती थोडीशी कमजोर आहे पास होण्यासाठी. मग आता इथे कमजोर असणे म्हणजे थोडंसं निगेटिव्ह सेन्समध्ये हे आपण शब्द वापरलेला आहे आणि पास होणे म्हणजे पॉझिटिव्ह अर्थाने हा शब्द वापरत आहे. तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आपण ज्यावेळेस टू टू चे सेंटेन्सेस बनवलेले असतात तिथे आपल्याला वाक्याचा अर्थ काय निघत आहे हे सुद्धा जास्तीत जास्त योग्य पद्धतीने मांडता आलं पाहिजे. ओके. आता आपण रादर या शब्दाचा वापर ऍडव्हर्ब म्हणून कसा करायचा ते बघूयात. त्यावेळेस आपण जरा जास्तच या अर्थाने म्हणत असतो तिथे सुद्धा आपण रादर हा शब्द जरा या अर्थाने वापरलेला असतो. जरा किंवा थोडंसं या अर्थाने आपण हा शब्द वापरत असतो. एक्झाम्पल बघा. शी इज रादर इंटेलिजंट. ती जरा हुशार आहे या अर्थाने हे वाक्य आहे. ही इज वॉकिंग रादर स्लोली. तो जरा जास्तच हळू चालत आहे. असं आपल्याला ज्यावेळेस एखादी डिग्री सांगायची असते म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणात असं म्हणत असताना आपण रादर हा शब्द वापरलेला असतो. रादर हा जो शब्द आहे हा आपण नाऊनच्या आधी सुद्धा वापरू शकतो. इट इज रादर अ न्यूसन्स. हा रूल आपण आर्टिकल्स चॅप्टरमध्ये ऑलरेडी बघितलेला आहे. 9th चॅप्टर आपला आर्टिकलचा, त्यामध्ये हा रूल आपण डिस्कस केलेला होता. जर आपण फक्त नाऊन वापरला असेल तर नाऊनच्या आधी आर्टिकल येणार आणि रादर या शब्दाच्या नंतर आर्टिकल येणार. पण जर आपल्याला रादर शब्दानंतर लगेचच नाऊन न वापरता मध्ये एखादं ॲडजेक्टिव्ह वापरायचं असेल तर आपण रादर नंतर सुद्धा अचा वापर करू शकतो किंवा त्याच्या आधी सुद्धा आपण आर्टिकल एचा वापर करू शकतो. ओके. इट इज रादर अ गुड स्टेप म्हटलं तरी चालणार आहे किंवा मग इट इज अ रादर गुड स्टेप या अर्थाने सुद्धा आपण हे शब्द वापरू शकतो. आर्टिकल्समध्ये ऑलरेडी हा आपण रूल डिस्कस केलेला आहे. आणि रादर हा शब्द जो आहे हा आपण वुड रादर, हॅड रादर, रादर दॅन या अर्थाने जिथे प्रेफरन्स आहे याच्यापेक्षा हे बरं किंवा असं केलं असतं तर बरं झालं असतं असं जिथे म्हणतो त्या ठिकाणी रादर या शब्दाचा वापर केलेला असतो. आणि हे सगळे रूल्स जे आहेत हे आपण ऑलरेडी इन्फिनिटिव्हमध्ये बघितलेले आहेत. 7th चॅप्टर होता तो. तिथे या सगळ्याबद्दल तुम्हाला डिस्कशन अवेलेबल आहे. आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही पॉइंट्स डिस्कस केले ते व्यवस्थित समजले असतील. आजच्या लेक्चरमधला किंवा इतरही जे आपले आधीचे लेक्चर्स झालेले आहेत त्यातल्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला कुठलाही पॉईंट समजायला अवघड वाटला असेल किंवा समजला नसेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तो चॅनल जॉईन केल्यानंतर तिथे तुम्हाला चॅनलच्या बायोमध्ये एक पर्सनल चॅटसाठी आयडी अवेलेबल आहे. ग्रामर सेंटर बाय प्रगती या नावाचा तो आयडी आहे. तिथे तुम्ही DM करू शकता आणि इतरही जर काही तुमचे इंग्लिशचे डाऊट्स असतील तर तुम्ही ते विचारू शकता. त्याच पद्धतीने आपण ॲडव्हर्ब्स बद्दल आणखीन एक लेक्चर कंडक्ट करणार आहोत. त्यानंतर प्रॅक्टिस सेशन होईल. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.